सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश आणि ॲडजॉइनिंग रिजनवर स्थित आहे आणि त्याचा इम्पॅक्ट त्या रिजनवरच होताना दिसतो आहे. मान्सूनचे वारे जरी सक्रिय असले तरी कोणतीही हवामान प्रणाली आता नाही आहे आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो. आत्ता सध्या जर पावसाचं वितरण बघितलं तर ते तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो आहे. मुसळधार पावसाची नोंद ही फक्त तुरळक ठिकाणी घाटमाथ्यांवर, त्याचबरोबर काही ठिकाणी कोकणामध्ये आपल्याला दिसून येते, परंतु सर्वदूर पाऊस नाही आहे किंवा मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला पडताना दिसत नाही. त्याचं कारण जसं मी सांगितलं की कोणती सिस्टम आपल्यासाठी आता हे नाही आहे, इम्पॅक्टफुल नाही आहे. सध्या जे मी कमी दाबाचं क्षेत्र सांगितलं होतं ते मध्य प्रदेश आणि ॲडजॉइनिंग रिजनवर आहे. आत्ता हा जे मान्सूनचे वारे आहेत ते आपल्या रिजनवरून जात आहेत, परंतु कमी दाबाचं क्षेत्र ह्या ठिकाणी आहे. जरी त्यामध्ये टिल्ट असली तरी इथे जास्त पाऊस पडतो आहे आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडतो, तो सर्वदूर नाही आहे. आजचा जर आपण सॅटेलाईट पिक्चर बघितलं तर आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी ते सर्क्युलेशन आहे किंवा जे कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथे जास्त ढगनिर्मिती आहे आणि त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि नाशिकच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि इतर ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु तो सर्वदूर नसेल, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर जसं मी सांगितलं की मुसळधार पावसाची शक्यता फक्त पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांवर आहे. इतर ठिकाणी आपण बघितलं तर हिरवा रंग आहे, याचाच अर्थ हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. कोणत्याही प्रकारची वॉर्निंग दिली गेलेली नाही आहे. मंगळवार उद्याचं जर बघाल तर रायगड आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांना येलो अलर्ट आहे. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बुधवारचं जर बघितलं आपण 12 तारखेचं तर पुणे घाटमाथ्यांना अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो आणि सेम कंडिशन शुक्रवारपर्यंत आपल्या 5 दिवसाच्या फोरकास्टनुसार दिसत आहे. आता आपण जर पावसाची तूट जर बघितली तर जसं आपण बघितलं की जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे तो मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जास्त झालेला आहे. कोकणामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण समान आहे. आपण जर बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये तो पावसाची तूट अधिक आहे आणि ती -37% इतकी आपण बघतो आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये ती -34% आहे, बीडमध्ये ती -33% आहे, जालन्याला -26% आहे, वाशिमला 22%, अकोलेला 24%, देन इकडे जर बघितलं तर नागपूरला 26%, चंद्रपूरला 24%, अमरावतीला ती 28% आहे, यवतमाळला 6%, त्याचबरोबर धाराशिव वगैरे बघितलं तर इकडे 12% आहे. तर पाऊस जो झाला आहे तो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जास्त झालेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस समाधानकारक नाही आहे, परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आहे त्याचा इम्पॅक्ट नक्कीच म्हणजे त्याचा उपयोग किंवा समाधानकारक म्हणू शकतो, परंतु आत्ता सध्या तरी अशीच परिस्थिती आहे. सर, आता 8 तारीख आहे ऑगस्टची एकंदरीत काय परिस्थिती असेल? जसं मी सांगितलं की ह्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचा फोरकास्टकडंच जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. महिन्याच्या फोरकास्टमध्ये आपण एकदम पिन पॉईंट डिस्ट्रिक्टला सांगता येत नाही, त्यामुळे 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये तरी सर्वदूर किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस विविध ठिकाणी पडू शकतो. ऑगस्ट महिन्यासाठी काय पावसाचा अंदाज वर्तवण्यात? एकंदरीत अंदाज असा आहे की सरासरी इतका किंवा काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ऑगस्ट महिन्यासाठी आहे आणि जसं मी परत एकदा सांगतो की 5 ते 7 दिवसांचा किंवा शॉर्ट टर्म फोरकास्ट जो आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर, एल निनोची काय परिस्थिती आहे? एल निनो पहिल्यापासून आहेच. एल निनो सडनली तो डिसॲपेअर होत नाही. एल निनो जूनमध्ये
एस्टॅब्लिश झालेला आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे. सर जूनपेक्षा जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता, मात्र आता ऑगस्टमध्ये परत पाऊस थोडासा गायब झाल्याचं चित्र आहे. तर एकूण अशी जर तूट बघायचं झालं तर ती आपल्याला कशा पद्धतीनं पाहता येईल? जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे त्याचे कारणं आपण आधीही बघितलेले आहेत की कमी दाबाचं क्षेत्र 4 कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले होते आणि त्यातले 2 जे आहेत ते इंडिया म्हणजे मतलब आय मीन टू से की महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे ठरले आणि त्यामुळं पूर्ण डिस्ट्रीब्युशन बदलून गेलं आणि स्पेशली पश्चिम महाराष्ट्रमधले काही डिस्ट्रिक्ट ज्यामध्ये नाशिक, सातारा, पुणे आणि कोकण किनारपट्टीचं सांगायचं झालं तर पालघर, रायगड, ठाणे, मुंबई इकडे जास्त पाऊस झाला आणि त्यामुळं धरणसाठ्यांमध्ये किंवा पाणीसाठ्यामध्ये पाणीसाठा खूप चांगला झाला. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमीच होतं, पण शेवटची जी सिस्टम ह्या रिजनवरून गेली आणि त्यामुळं चांगला पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो आहे. पण आता सध्या जर बघितलं तर कोणती सिस्टम तयार होताना दिसत नाही किंवा आता जे सिस्टम्स आहेत, आता एक कमी दाबाचं क्षेत्र आहे इनफॅक्ट, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो बंगाल, पश्चिम बंगाल, त्याचबरोबर झारखंड आणि ॲडजॉइनिंग रिजनवर होण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर एक लँडवर असलेलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळं पश्चिम मध्य प्रदेश इकडे त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि आजचा आणि उद्याचा दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रातले जे डिस्ट्रिक्ट्स आहे जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे होऊ शकतो. त्यामुळं पावसाचं वितरण जे आहे ते 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज आहे किंवा जो फोरकास्ट आहे किंवा पावसाचं प्रमाण आहे यावर ते ठरलं जातं. तर आता जर बघितलं तर अशीच परिस्थिती आहे. सर मध्य महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे आहेत जसं सोलापूर आहे, विदर्भामधले मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत जिकडं पावसाची जी तूट आहे तर ते 33 ते 34% दिसून येते. तर तिथले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी काय सांगता येईल आपल्याला? सध्या आपण जसं बघितलं की 5 दिवसांच्या फोरकास्टमध्ये किंवा अंदाजामध्ये तरी तसंच परिस्थिती आहे की येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता कुठेही दिसत नाही, घाटमाथा सोडला तर. त्यामुळं अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुसळधार किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे कोणतीही सिस्टम किंवा कमी दाबाचं क्षेत्र ज्यामुळे आपल्याकडचा पाऊस वाढेल अशी परिस्थिती नाही आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त तूट आहे? सध्या मी जसं सांगितलं ऑलरेडी आपण ते बघितलं आहे माझ्या मते की सर्वात जास्त तूट सिंधुदुर्गमध्ये आहे 37%, त्यापाठोपाठ सोलापूरला 34% आहे आणि इतर ठिकाणी 33% अशा प्रकारचे आहेत. ज्या ठिकाणी रेड पॅचेस आहेत त्या सर्व डिस्ट्रिक्टमध्ये तूट ही -20 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये सोलापूर, त्यानंतर जालना, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर हे सगळे डिस्ट्रिक्ट्स आहेत.